नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण थंडीसाठी अगदी झटपट आणि सोपा असा पदार्थ पाहूया. आता या ठिकाणी मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. जास्त दिवसाचं पीठ नाही आहे. हे पहा, छान असं बारीक दळून घेतलेलं आहे. आता काय पदार्थ बनतो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, कढई तापायला ठेवली आहे मी. त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. हे पहा, तूप छान असं बारीक होऊन द्यायचं आहे. आणि मी गूळ घेतलेला आहे 1 वाटी, आणि तो एका भांड्यामध्ये काढून घेते टोपात, आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण याला उकळून घेणार आहोत. हे पहा, आपलं तूप देखील छान असं पातळ झालेलं आहे. पहा, आता त्यामध्ये आपण घेतलेली 1 वाटी बाजरीचं पीठ घालून घेऊया. पहा, तूप देखील छान असं गरम झालेलं आहे. आता छान मस्त आपल्याला बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर पहा, छान असं मस्त खरपूस आपल्याला बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तूप तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे पहा, तर छान असं 5 मिनटं झाले मी भाजते. मस्त असं खरपूस भाजलेलं आहे तूप. पहा, आपलं बाजरी मीडियम फ्लेमला भाजून घेतलेलं आहे. पण मस्त असा सुगंध देखील येत आहे त्याचा तूप टाकल्यामुळे. छान मस्त कलर देखील आले आहे, पाहू शकता तुम्ही. जर जास्त लोकांसाठी करायचं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता बाजरीच्या पिठाचं आणि तुपाचं देखील. हे पहा, मस्त असं भाजून झालेलं आहे आपलं. तर पहा, मी त्याला अजून मंद आचेवर एक 5 ते 6 मिनटं भाजून घेते. जेवढं आपण त्याला भाजू तेवढाच ते चवीला खूप मस्त लागतो हा पदार्थ. यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि बदामाचे काप घातलेले आहेत. पहा, ते देखील छान असं अजून एक 5 मिनिट आपण भाजून घेऊया थोडेसे. पहा, मस्त असं भाजलं गेलेलं आहे आपलं, पाहू शकता. एकदम बारीक गॅसवर थोडंसं मी भाजून घेते त्याला. तुम्हाला ड्रायफ्रूट काय टाकायचे असेल ते टाकू शकता तुम्ही, मनुके, अजून काय काय तुम्हाला आवडत असेल ते. हे पहा, मस्त असं आपला बाजरीचं पीठ भाजून झालेलं आहे. छान एकदम खरपूस भाजलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आता गॅस एकदम बारीक आहे. यामध्ये मी आपण गुळाचं पाणी केलं होतं ते पाणी यामध्ये, हे पहा, गाळणीच्या साहाय्याने असं गाळून घेते, जेणेकरून त्यात काही कचरा असेल थोडाफार गुळाचं ते निघून जाईल सर्व. पहा, अजून पाणी उरलेलं सर्व ह्यामध्ये टाकून देऊया आपण आणि छान असं हलवून घेऊया. हे पहा, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटली रेसिपी थंडीसाठी मला कमेंट करून नक्की सांगा. थंडीसाठी खूप उपयुक्त आहे. जर बाजरी कोणाला आवडत नसेल, भाकरी काय काय वेळेला खात नाहीत, तर अशा पद्धतीने जरूर करून पहा. तर पहा, मी याला 2-3 मिनटं असं झाकण ठेवून शिजवून घेऊया. हे पहा, छान मस्त असं शिजलेलं आहे आपलं. तर मी तुम्हाला आता डिशमध्ये सर्व करून दाखवते. पहा, खायला देखील खूप चविष्ट लागतो बाजरीचा अशा पद्धतीचा पदार्थ, तर नक्की करून पहा. हे पहा, मी डिशमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते. पहा, कलर थोडा हे दिसतोय, पण चवीला एकदम भारी लागतं आणि आरोग्यासाठी देखील चांगली आहे बाजरी. थंडीसाठी तर खूपच उपयुक्त आहे. तर पहा, अशा पद्धतीने आवडली रेसिपी तर नक्की करून पहा, आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.